नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. हॅलो साहेब, मी सकाळून बोलतोय. साहेब, इथे गडबड झाली आहे. हो, आपल्या पोलीस स्टेशनच्या दारामध्ये एका मुलीला गोळी लागून खून झालाय. काय? हो, आणि मारेकरी पळून गेले. साहेब, साहेब तुम्ही लवकर या. बरं ठीक आहे, मी येतो लगेच. ठीक आहे साहेब. जिवंत नाही. गाडीत किती लोक होते? काय कळू शकलं नाही साहेब. गाडीचा रंग काय माहिती नाही साहेब. नंबर बघितला नाही साहेब, ज्या वेळेला गोळीचा आवाज आला मी बाहेर धावत आलो तर गाडी सुसाट वेगाने निघून गेली. मी फक्त गाडीचा बॅकलाइट पाहिला साहेब. तुझ्याजवळ काय पर्स बिल्स काय सामान नव्हतं का? नाही साहेब, मी बॉडीला हात देखील लावलेला नाही. सकाराम, बोला साहेब. जर चेहरा बघितलास याच्यावरती ते सिनेमातल्या नट्या जसा मेकअप करतात तसा मेकअप लागला दिसतोय. फिल्म मध्ये जसा हिरोईन मेकअप करतात तसंच मेकअप ह्या पोरीने केलेलं दिसतंय. याचा अर्थ ही सिनेमात किंवा नाटकात काम करत असावी. हो साहेब. एनिवे, आता हिच्याबद्दलची माहिती उद्या सकाळीच कळेल जेव्हा कोणी मिसिंग रिपोर्ट दाखल करेल. बरं साहेब. तुम्ही एक काम करा, ताबडतोब बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि पंचनामा करून घ्या. ठीक आहे साहेब. मी होमिसाईडला फोन करतो. येस सर.
वाजलेत, ताई अजून कशी नाही आली? मी बघून येते. ताई अजून आलेली दिसत नाहीये. दार पण उघडे, जीजू पण नाही येत. कुठे गेली असेल ताई? माणिक, मी माणिकला फोन करून बघते. हॅलो. हॅलो माणिक, मी मीना बोलतेय. ताईला दे ना फोन जरा. ताईला? मीना, अगं किती वाजलेत आता? 2 वाजलेत म्हणून. मग तुझी ताई इथं कशी असेल आता? म्हणजे काय अगं, ती तर 10:30लाच निघून गेली. कुठे? कुठे म्हणजे काय विचारतीये? घरी. अहो पण ती अजूनपर्यंत घरी आलेलीच नाहीये. काय? अहो मग आतापर्यंत तिला घरी यायला हवं होतं. कोणा मैत्रिणीकडे वगैरे गेली असेल. नाही, ती मैत्रिणीकडे नाही जाणार. आणि जर गेलीच ना तर ती फोन करेल तिथून. मग आता मी कसं सांगू शकणार तुझी ताई कुठे गेली ते? म्हणजे काय, ती तुमच्या बरोबर होती ना, मग तुमची जबाबदारी बनते की तिला घरपर्यंत सोडायचं. हो बरोबर आहे, पण तुझी ताईच ती ऐकेल तेव्हा ना. मी तिला सांगितलं जाताना तुला घरी ड्रॉप करतो, नाही ऐकलं. ॲग्रीमेंट साईन केलं आणि लगेच निघून गेली. पण कुठे गेली असेल ती? आणि मी कुठे शोधू तिला ह्या वेळेला? मला काय माहिती कुठे गेली ती. हे पहा, आणि तू काही काळजी करू नकोस. तिच्या मैत्रिणीकडे गेली असेल तर नक्कीच सकाळपर्यंत घरी येईल. हां, आणि एवढ्यावर तुला जर काही शंका असेल तर तू सरळ पोलिसात जा आणि तक्रार दे पिंकी हरवल्याची. हां, आणि हे बघ, काही गरज पडली तर मला फोन कर. काळजी करू नको. ओके, गुड नाईट. जीजू, मीना, लगेच दरवाजा उघडलास तू? जागी होतीस? ताई आली नाही अजून. हां, ताईची वाट बघते. अहो किती उशीर झालाय, अजून आलेली नाहीये ती घरी. काय काळजी करायची नाही, येणार ती. हा, काळजी करण्यासारखं कारण नाहीये. अहो तुमची बायको 2 वाजेपर्यंत घरी आली नाहीये आणि तुम्हाला काळजी वाटत नाहीये तिची? मला हे काही नवीन नाही आहे. हो पण माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे जीजू. मोठी बहीण आहे ती माझी. आजपर्यंत ती इतका वेळ कधीच बाहेर राहिलेली नाहीये. काय काय म्हणायचं काय तुला? मला तिची खूप काळजी वाटते. हो, ती एखाद्या संकटात तर सापडली नसेल ना? संकट? संकट? ही तुझी ताई स्वतःच एक संकट आहे. ती कसली संकटात पडते, पाडेल कोणाला तरी संकटात. जीजू प्लीज, तिला वाटेल ते बोलू नका. बायको आहे ती तुमची. बायको, पत्नी, छान आहेत ना शब्द कानाला ऐकायला. या शब्दांचा अर्थ ताईला विचार तुझ्या. माझीच काय, कोणाची पत्नी व्हायच्या लायकीची नाही ती. जीजू प्लीज, ताईबद्दल असं वाईट साईड मी ऐकून घेणार नाही. मला आता हे तुझ्या ताईबद्दल सगळं सांगायची हौस नाहीये. जीजू, आत्ता वाद घालत बसण्यात काही अर्थ नाहीये. आत्ता तिला शोधणं जास्त महत्वाचं आहे. कुठे कुठे शोधणार तिला? 2 वाजलेत रात्रीचे. तुला काय वाटतं, तुझी ताई रस्त्यावर कुठेतरी उभी असेल आपली वाट बघत? आपण जाऊ, गाडी घेऊन येऊ तिला. झोप झोप जा, ती येणार बरोबर. अहो पण आपण पोलिसांची मदत तर घेऊ शकतो ना? पोलीस नको का? नाही, म्हणजे ते पोलिसांची ट्रीटमेंट माहिती नाही तुला. ते काय उगाच कुठल्या गोष्टीचा बाऊ करतात. बाऊ म्हणजे आपण हातावर हात धरून बसून राहायचं का फक्त? चांगले बडबड बंद कर. ही मला झोप येते, मी जातो झोपायला.
उद्या सकाळी आपण बोलूया ना सकाळी हा जिजू प्लीज. नाही गुड नाईट गुड नाईट गुड नाईट ना गुड गुड नाईट. जिजूला काळजीच वाटत नाहीये ताईची. मी कुठे शोधू? कुठे गेली असेल ती? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सखाराम. सखाराम, बाहेर ते रक्त कसले सांडलंय? मॅडम रात्री फार मोठं लफडं झालं. अच्छा, साहेब आले? नाही साहेब अजून आलेले आहेत. साहेब उशिरापर्यंत होते. हो हो. काय झालं काय? तुम्ही बसा मॅडम, मी सांगतो तुम्हाला. हां. काय झालं? मॅडम रात्री आपल्या पोलीस स्टेशनच्या समोर एका मुलीचा गोळी झाडून खून झाला. अच्छा, हो. मग? गोळीचा आवाज ऐकला आणि मी धावत आलो. हां. बघतो तर ते प्रेत पडलेलं. मी ताबडतोब साहेबांना फोन केला. अच्छा. FIR लिहिले? हो मॅडम. एखाद्या हरवलेल्या व्यक्तीची नोंद वगैरे? नाही आतापर्यंत तरी आलेले नाही. गुड मॉर्निंग कीर्ती. गुड मॉर्निंग सर. थँक्यू. बस बस. सर FIR बघितलं मी. किती वाजता झाली ही घटना? रात्री 2 वाजता सकारामचा मला घरी फोन आला. मी ताबडतोब इकडे आलो. इकडे आपल्या पोलीस स्टेशनच्या दारात तिची डेड बॉडी पडली होती पायऱ्यांवरती. सर पण आपल्या पोलीस स्टेशनच्या दारात असं खून होणं. तेच ना. मला तरी असं वाटतंय की हल्लेखोरांनी तिला बरोबर वेळीच टिपलंय. म्हणजे ती कुठेतरी महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायला पोलीस स्टेशनला येत असावी. त्याच्या आतच तिला बॅड लक. इथे हल्लेखोरांनी मागे हल्ला केला होता. अच्छा. सर तिच्याकडे पर्स किंवा बॅग काही नव्हती. म्हणजे त्याच्यामुळेच प्रॉब्लेम झाला ना. तिची ओळख पटणं अवघड होऊन बसलंय. आयडेंटिफिकेशन मार्क नाही. कीर्ती पण एक गोष्ट मी मार्क केली. तिचा एकंदर अपीअरन्स बघता तिच्या चेहऱ्यावर जो मेकअप होता तो जनरल लेडीज जसा सोसायटी मेकअप करतात तसा नव्हता. हेवी मेकअप होता. म्हणजे जशी एखादी ॲक्ट्रेस वगैरे करेल ना तसा. मला असं वाटतंय की ती एखादी फिल्म ॲक्ट्रेस किंवा नाटकात वगैरे काम करणारी नटी असावी. आपण एखाद्या फिल्मवाल्याला गाठलं पाहिजे. म्हणजे ॲब्सोल्युटली राईट. तेच करून मी आलो आता. हां माझ्या शेजारीच एक प्रोड्युसर आहे. तो माझ्या ओळखीचा आहे. त्याला फक्त फोटोग्राफ पाठवायचा आहे. लगेच कळेल ती कोण आहे ते. गुड मॉर्निंग. काय रात्री झोप झालेली दिसत नाही? नाही, ताईची काहीच खबर नाहीये. मी सगळीकडे फोन करून बघितला पण काहीच पत्ता लागत नाहीये तिचा. जिजू आता तरी पोलिसांना इन्फॉर्म करूया. पोलीस? मी ना तुला आधीच सांगितलंय मी पोलिसांचं नाव या घरात काढायचं नाही. पण का? ते काढतील ना शोधून माझ्या ताईला. हे बघ या घरातली कोणतीही गोष्ट पोलिसांपर्यंत जाता कामा नाही. कळलं? का? अगं शोधणं राहिल्या बाजूला नको त्या कटकटी मात्र मागे लागतील. वर आपली बदनामी होईल ती वेगळीच. म्हणजे आपण नुसतं हातावर हात धरून बसून राहायचं? पिंकी तशी गेले तशी परत येईल. जास्त त्रास करून घेऊ नकोस. किती सहज बोलताय तुम्ही जिजू. रात्रभर माझी ताई घरी आली नाहीये. काहीच वाटत नाहीये तुम्हाला? तुझ्याशी बोलणं म्हणजे कठीण आहे. इन्स्पेक्टर अविनाश कुलकर्णी यार. हां नमस्कार साहेब बोला. हां बर. अच्छा म्हणजे माझा अंदाज खरा होता. हां अरे शुअर. बर ठीक आहे साहेब. थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर कॉपरेशन. ओके ओके. सर कुणाचा फोन होता? तोच माझा फिल्म प्रोड्युसर मित्र. अच्छा. कीर्ती माझा अंदाज खरा ठरला. ती फिल्म स्ट्रगलरच आहे. म्हणजे ॲक्ट्रेसच आहे. म्हणजे फार काही फेमस अशी नाही आहे पण 2-3 फिल्ममध्ये छोटे मोठे रोल केले आहेत तिने. आय सी. काय नाव? पिंकी साबळे. पिंकी साबळे. सर पण या नावाचा अजून कोणी मिसिंग रिपोर्ट नोंदवलेला नाही. नॉट नेसेसरी. असं होऊ शकतं की ती इथे मुंबईत एकटी राहत असावी. हां क्वाईट पॉसिबल. कारण या बऱ्याचशा मुली बाहेरच्या स्टेट्समधनं फिल्मच्या क्रेजपोटी मुंबईत येतात. एखादी रूम घेतात राहतात. त्याच्यामुळे तिच्या जवळचा कोणी नातेवाईक तिला ओळखणार नसेल. कीर्ती जोपर्यंत आपण तिच्या घरी जात नाही ना तोपर्यंत खरा प्रकार काय हे आपल्याला कळणार नाही. लेट्स गुड मॉर्निंग रमण सेठ. आता तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. उगाच घाबरत होता रात्री तुम्ही. अरे आपण सोबत सर घाबरायला अजिबात नाही.
पोलिसांचा लफडा आला तर आपले हातपड वरपर्यंत पोहोचलेले आहे. मीना, काय दुसरं काय काम असेल ना? हो डेअर यू टू टच माय मोबाईल. तुझी हिंमत कशी झाली माझ्या मोबाईलला हात लावायची? जिजू काय बोलताय तुम्ही? मोबाईल वाजत होता म्हणून मी उचलला. पण माझ्यासाठी होता ना तो, तू का उचललास? एवढं कुठलं आभाळ कोसळलंय तुमच्यावर? का तुम्हाला भीती वाटते की एखादं सिक्रेट माझ्यासमोर ओपन होईल म्हणून? सिक्रेट? कसलं सिक्रेट? काय म्हणायचं तुला? ताई काल रात्रीपासून बेपत्ता आहे. तुम्हाला तिची काळजीच वाटत नाहीये. हे बघ मीना, तिला शोधायचा साधा प्रयत्न सुद्धा केला नाहीत तुम्ही. नाही मी ॲक्च्युली तुम्ही तिच्यावर कुठचा सूड उगवता हे मला माहित नाही. मीना एक माझं. पण मी आता गप्प बसणार नाही. मीना प्लीज. सोडू नका. मला वाटायचा पती या नात्याने तुम्ही जास्त काळजी घेत असाल तिची माझ्यापेक्षा. पण तसं नाहीये. ती परत कधीच येऊ नये असंच तुम्हाला वाटतंय. हो असंच वाटतंय मला. कारण ती या घरात असली काय नसली काय सारखंच आहे. हो ती परत घरी आली नाही ना तरी चालेल मला. जिजू कसं बोलवते तुम्हाला हे? नाही ही तुझी ताई अशीच आहे. म्हणून तुम्ही तिला प्लीज शट अप. याच्या पुढे एक शब्द तरी बोललीस ना तर. आणि कुठल्या आधारावर तू हे आरोप माझ्यावर करतेस? हा मी नुसता आरोप करत नाहीये. मला खात्री आहे काल रात्री तुम्ही उशिरा आलात. आज मोबाईलवर ज्या माणसाचा फोन आला तो कोण होता आणि त्या माणसाला तुम्ही कुठलं काम सांगितलं कळतंय मला सगळं. पण या सगळ्याशी तुझा काय संबंध आहे? संबंध आहे. माझा नसला तरी ताईचा नक्कीच आहे. हे उगाच फालतू बडबड बंद कर. चल. काय करणार आहात तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही काहीच करू शकत नाही. मी मात्र आता गप्प बसणार नाहीये. मी पोलिसांमध्ये कंप्लेंट करणार आहे. नाही मीना तू असं करू शकत नाहीस. मी असं करू शकते आणि मी ते करणार आहे. मीना एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर सरळ डोक्यात गोळी घालेन. हँड्स अप. इन्स्पेक्टर काय नाटक चाललंय? आणि काय नाटक नाही म्हणजे आम्ही असं सहज दोघं खेळ खेळत होतात? हा हो आम्ही सहज दिवालवर बरोबर. व्हेरी गुड. हे कोण? मी मीना कदम. माझी मेवणी माझी बायको पिंकी ना तिची बहीण लहान बहीण. बायको कुठे तुमची? ती बाहेर गेली आताच येईल इतक्यात. बाहेर म्हणजे कुठे? मार्केटमध्ये. त्याचं स्पेसिफिकली सांगितलं नाही पण येईल इतक्यात. काय मीना बहीण कुठे आहे तुझी? हो मॅडम विचारतात काय तर उत्तर द्या लवकर. खरं सांगायचं तर ती काल रात्रीपासून घरी आली नाहीये आणि आम्हाला कल्पनाच नाहीये ती कुठे गेली आहे. काय मिस्टर रमण काय सांगतात? या तुमची बायको काल रात्री बाहेर गेली आहे अजून आलेली नाहीये. काय लफडं काय? बोला लवकर. काय लफडं असं काही नाही साहेब. मग खोटं का बोलात? नाही म्हणजे आम्हाला वाटलं की ती एखाद्या मैत्रिणीकडे गेली असेल येईल सकाळपर्यंत. हो की नाही? मग तिला शोधण्याचा प्रयत्न नाही केलात? केला ना केला हो थोडाफार प्रयत्न केला पण ॲक्च्युली पत्ता लागला नाही तिचा. मग पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नाही नोंदवलीत? नाही ना का नाही नोंदवली? म्हणजे ॲक्च्युली तशी गरज वाटली नाही. म्हटलं येईल सकाळपर्यंत. अच्छा मीना तुलाही वाटलं आपल्या बहिणीबद्दल रिपोर्ट करू नये म्हणून? नाही मला तसं वाटलं होतं. मी जिजूंना तसं सांगितलं सुद्धा होतं पण त्यांनी माझं नाही ऐकलं. मीना जिजू प्लीज आता मी गप्प बसणार नाहीये. बोल मीना बोल. घाबरू नको मी तुझ्याबरोबर आहे. खरं तर काल रात्रीपासून ताई बेपत्ता आहे आणि जिजूंना तिची काळजीच वाटत नाही. त्यांनी साधा प्रयत्न सुद्धा केला नाही तिला शोधायचा. मी त्यांना सारखं सांगत होते आपण पोलिसात कंप्लेंट करूया पण त्यांनी माझं नाही ऐकलं. मीना शुद्धीवर आहेस का तू? मिस्टर रमण मी बोलतो ना त्यांच्याशी. तू बोल. थोड्या वेळापूर्वी जिजूंच्या मोबाईलवर एका माणसाचा फोन आला होता. मीच उचलला होता. जिजूंनी त्या माणसाला काहीतरी महत्त्वाचं काम सांगितलं होतं. मिस्टर रमण हे खरं आहे? हो हे खरं आहे. रात्री कोणाला काय काम सांगितलं ते आम्हाला कळेल? तो माझा पर्सनल मामला आहे. रात्री तुम्ही किती वाजता घरी आलात? 11 साडे11 झाले असतील. नाही साहेब ते 2 वाजता घरी आले. मिस्टर रमण प्रत्येक बाबतीत तुम्ही खोटं बोलताय. रात्री 2 पर्यंत कुठे होतात तुम्ही? हॉटेल दीपकमध्ये. इतक्या उशिरापर्यंत तिकडे काय करत होतात? नाही
ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्हाला सांगावंच लागेल. हॉटेल दीपकमध्ये रात्री 2 वाजेपर्यंत तुम्ही काय करत होतात? मी माझ्या एका मैत्रिणीबरोबर होतो. काय नाव काय तिचं? मला माहीत नाही. म्हणजे नाव वगैरे विचारण्या इतपत वेळ असतो कोणाला? म्हणजे काय ते स्पष्टपणे सांगा. आता तुम्ही विचारलेत म्हणून स्पष्टपणेच सांगतो. साहेब, मी माझ्या वैवाहिक जीवनात सुखी नाही. पत्नी मिळाली ती अशी असून नसून सारखीच. त्यामुळे मग मन रमवण्यासाठी असं बाहेर जावं लागतं. आणि मीनाने ज्या फोनचा उल्लेख केला ना, तोच माणूस माझ्यासाठी हे सगळं अरेंज करतो. काय नंबर आहे त्याचा? 9821385517. हां परत सांगा. 9821385517. 8557. ठीक आहे, ते आम्ही कन्फर्म करू, पण त्याआधी तुमची बायको हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनला द्यायला विसरू नका. तोपर्यंत तुमचे पिस्तूल आमच्याकडे राहील. सर सर मला या रमणचं वागणं जरा संशयास्पद वाटतंय. आपण गेलो होतो तेव्हा मीनावर त्याने पिस्तूल रोखलं होतं आणि नंतर मीना काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिला खरं बोलू दिलं नाही. यू राईट कीर्ती. म्हणून तर आपण त्याच्या पत्नीबद्दल त्याला अजून काय सांगितलेलं नाहीये. कारण पहिला आपण कन्फर्म केलं पाहिजे की तो आपल्याशी खरं बोलतोय का नाटक करतोय ते. सर मी कन्फर्म केलं. येस. तो रात्री हॉटेलमध्ये काल गेला होता. त्याने चेक इन केलं, पण किती वाजता हॉटेलमधनं बाहेर पडला ते कोणाला माहित नाही. म्हणजे त्याने ऑफिशियली चेकआउट केलं नाही. हवाला साहेब, कुलकर्णी साहेब आहेत का? आहेत गावातमध्ये. साहेब साहेब, हा फोटो माझ्या बायकोचा पिंकीच आहे. तिच्याबद्दल अशी बातमी छापून आली. हे शक्य नाहीये साहेब. माझी ताई मला सोडून नाहीच जाऊ शकत. ही बातमी खोटी आहे सर. कंट्रोल असेल. आधी बसा बघू तुम्ही. मिस्टर रमण, जर हा फोटो तुमच्या पत्नीचा आहे तर मग हेही तितकं सत्य आहे की तुमच्या पत्नीचा काल रात्री गोळ्या घालून खून करण्यात आलाय. काय? कंट्रोल असेल. मिस्टर रमण, मला एक सांगा, तुमच्या पत्नीचे आणि तुमचे संबंध कसे होते? साहेब, संबंधांबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. नाही म्हणजे माझे आणि पिंकीचे संबंध तणावाचे होते खरं आहे, पण याला कारणीभूत तिथंच हट्टी स्वभाव. म्हणजे तिने फिल्ममध्ये काम करू नये असं माझं मत, आणि फिल्ममध्येच करिअर करायचा तिचा हट्ट होता. केवळ या करिअरच्या हट्टापायीच तिने मूल नको म्हणून निर्णय घेतला. तिने मला तिच्या जवळही कधी येऊ दिले नाही. रात्री पिंकी घरातनं किती वाजता बाहेर पडली? 10 वाजता. कुठे जाणार काय सांगून गेली होती? नाही. मी सांगते. तिला माणिकचा फोन आला होता. माणिक कोण? माणिक कास्ट कोऑर्डिनेटर आहे. त्याने ताईला फिल्मची ऑफर दिली होती. ताई त्यालाच भेटायला गेली होती. ती आलीच नाही परत. पण हे तू मगाशी का नाही सांगितलंस? कारण मला तशी गरजच वाटली नाही. मी रात्री माणिकला फोन केला होता. त्यावेळेला तो म्हणाला की ताई कॉन्ट्रॅक्ट साईन करून लगेच निघून गेली. माणिकचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमच्याकडे? हो, मला मोबाईल नंबर माहिती आहे त्याचा. 9821255384. मिस्टर रमण, तुमच्या पत्नीची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेली आहे. तिथल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या की तुम्ही बॉडी ताब्यात घेऊ शकता. सर, पण आपण येऊ शकता. एक्सक्यूज मी सर. येस. सर, माझा गॉगल. हो. थँक्यू. सर, याचा अर्थ पिंकी बरोबर शेवटची असलेली व्यक्ती म्हणजे माणिक. ॲब्सोल्युटली राईट. माणिक. नमस्कार.
येस, नाही नाही, बसा बसा. प्लीज टेक अ सीट. थँक्यू. माणिक आपलंच नाव का? हां बोला. माणिकराव, आम्हाला थोडी माहिती हवी होती. आपण या घरामध्ये एकटेच राहता का? सध्या तरी बॅचलर आहे ना. अच्छा अच्छा. आपलं प्रोफेशन काय? म्हणजे आपण सर्व्हिस करता का, कुठे बिझनेस? नाही, सर्व्हिस नाही. मी फिल्म लाईनला काम करतो. बर. ॲक्च्युली आर्टिस्ट कोऑर्डिनेटर. कलावंत लोकांना वगैरे काम मिळवून देण्याचं काम मी करतो. अच्छा, पिंकी साबळेला तुम्ही ओळखता का? पिंकी साबळे नाव ऐकल्यासारखं वाटतंय, पण एक्झॅक्ट कुठे ऐकलं ते आय एम नॉट रिमेंबरिंग ॲट दॅट टाइम. बाय द वे, काय करते ही पिंकी साबळे? ती फिल्म आर्टिस्ट आहे. ओ, फिल्म आर्टिस्ट. मग कुठे ना कुठे भेट होणारच नक्की. मीना कदमला तुम्ही ओळखत असालच. मीना कदम नाही, रादर मी हे नावच पहिल्यांदा ऐकतोय. पण तुम्ही हे सगळं मला का विचारताय? नाही माणिकराव, मला हे सांगा, या गेल्या 1-2 दिवसामध्ये कोणी फिल्म आर्टिस्ट तुमच्याकडे फिल्म साईनसाठी वगैरे तुम्ही बोलवलं होतं का इकडे? अहो साहेब, तो माझा व्यवसायच आहे. इट्स माय प्रोफेशन. लोकांना काम मिळवून द्यायचं, त्याच्या बदल्यात ते मला कमिशन देतात. हा व्यवसाय माझा, पोटा पाण्यासाठी करायला लागतंय. हा, गेल्या 1-2 दिवसात म्हणाल तर नाही, मला नाही आठवत कुणाला कुठे नेऊन असं साईन वगैरे केलंय मी. नाही का? अच्छा. 9821255384 हा नंबर ओळखीचा वाटतोय का? नाही नाही, नाही. तुमचाच नंबर आहे हा. हां, ओळखीचा नाही तुमच्या? 483 नाही, काय आठवत नाही मला. सगळ्या यांना आत घ्या, आत घ्या. यस सर. या आत घ्यायला चौकशी. अहो, पण मी काय केलं साहेब? चाल. ए सोन्या, 2 फटके पडले ना की सगळं आठवेल तुला, कळलं? अहो, पण मी काय केलं? मला काय नाही ते. तुझी मेमरी वीक झाली रे. तुला पिंकी बद्दल आठवत नाही ना? तिथं तुला तोडवलं ना की सगळं आठवेल, कळलं? नाही साहेब, मला नका टाकू लॉकअप मध्ये. हा, मग खरं काय ते सांग. पिंकीला ओळखतोस की नाही? अरे मग खोटं का बोलत होता? खोटं का बोलत होता इतका वेळ? त्याचं काय साहेब की मी आज सकाळी तिचा पेपरमध्ये फोटो पाहिला ना, तिचा खून झाल्याचं वाचलं. म्हटलं हे पोलीसच्या चक्करमध्ये आपण कशाला अडकायचं ना, म्हणून मग मी नाटक केलं साहेब, खोटं सांगितलं की तिला ओळखतच नाही. अच्छा, पिंकीला फोन करून तूच बोलवून घेतलंस ना? कशाला? ऑब्विसली फिल्म साईन करण्यासाठी. माझा एक मित्र आहे प्रोड्युसर, त्याला नवीन हिरोईनची गरज होती, म्हणून मग मी तिला फोन करून बोलावून घेतलं. किती वाजता? साधारण 11 वाजता. मग त्यानंतर कुठे गेली? घरी गेली का तू कुठे घेऊन गेलास तिला? नाही म्हणजे मग मी तिला बोल नाही तर खोबरं फोडीन, मी हा? तिला प्रोड्युसर कडे घेऊन गेलो साहेब. कशाला? फिल्म साईन करण्यासाठी. तिने अग्रीमेंट साईन केलं आणि 10च मिनिटात ती निघूनही गेली. मी कुठल्या? तिथेच होतो. कुठल्या प्रोड्युसर कडे? जयेश कुमार. कुठे राहतो? JK म्हणतात त्यांना, JVPD स्कीमला राहतात. त्यांचं ऑफिसही तिथेच आहे, JK हाऊस. जेके हाऊस. ठीक आहे, मी त्या जेकेला भेटून येतो. पण तू जे बोलतोयस ना, त्यातला एक शब्द जरी खोटा निघाला तर लक्षात ठेव, हे प्रूव्ह होईपर्यंत तुला कस्टडीत राहावं लागेल थोडे दिवस. मी कस्टडीत चल, चल, दाखव तू, चल. चल, नाही तर लावेल एक. चल. नमस्कार. अरे या या इन्स्पेक्टर साहेब. जयेश कुमार आपणच का? हां, मी जयेश कुमार. हॅलो, मला कल्पना होती तुम्ही इथे आल्याची. अच्छा, म्हणजे तुम्हाला माहिती होतं आम्ही इथे येणार ते? हो, आता मी पिंकीबद्दलच बोलत होतो. या कोण? या मिस कुणिका, म्हणजे माझ्या नवीन फिल्मची हिरोईन. नमस्कार. नमस्कार. बसा ना तुम्ही साहेब. थँक्यू. बोला इन्स्पेक्टर साहेब, पिंकीच्या केसमध्ये मी तुम्हाला काय मदत करू शकतो? पिंकीला तुम्ही कसे ओळखता? काय साहेब, मी एक फिल्म प्रोड्युसर आहे. हिरोईन बनण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये बऱ्याच मुली येत असतात. पिंकी त्यातलीच एक होती. तशी मला ती बरी वाटली. एवढ्यात एखाद्या फिल्मसाठी पिंकीला साईन केलं? हो, एवढ्यात म्हणजे परवाच एका फिल्मसाठी तिला साईन केलं तुम्ही, नाही का? शूटिंगचं शेड्यूलसुद्धा फिक्स झालं होतं. सगळं शेड्यूल कॅन्सल करायला लागणार. पिंकीचा चेहरा आठवला ना इन्स्पेक्टर साहेब, खूप दुःख होतं मला. इथे तुम्ही बसलात ना, तिथेच ती बसली होती. खूप ॲम्बिशियस मुलगी होती. सायनिंग अमाऊंट म्हणून 50,000चा चेकही मी तिला दिला होता. बिचारीचं नशीबच फुटकं. तुम्हाला ॲग्रीमेंट पेपर दाखवू का? त्याची काय आवश्यकता नाही आहे. पिंकी इथे किती वाजता आली होती? काय 10-10:30 वाजले असतील. 10 की 10:30?
मला वाटतं 10:30 असतील, नाही का कोणी काय? हो, पिंकी 10:30च्या आसपास आली होती. त्यावेळेला तू सुद्धा इथे होतीस? हो, कॉस्ट्युमबद्दल डिस्कस करायचं होतं म्हणून सरांनीच मला बोलवलं होतं. पिंकी कधी गेली? अवघ्या 10 मिनिटात ॲग्रीमेंट पेपर साईन केला आणि ती गेली. त्यावेळेला तिच्याबरोबर कोणी होतं? नाही, ती एकटीच गेली. माणिकला तुम्ही ओळखता? माणिक? हो, माणिक. हो, आमचा आर्टिस्ट सप्लायर आहे तो. खरं सांगायचं म्हणजे इन्स्पेक्टर, माणिकच पिंकीला घेऊन माझ्याकडे आला होता. हा माणिक व्यक्ती म्हणून कसा आहे? चांगला आहे, विश्वासू आहे. इकडे येणार आहे तो. सध्या मी त्याचीच वाट बघतोय. मिस्टर जयेश, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माणिक सध्या पोलीस कस्टडीत आहे. व्हॉट? पण का? पिंकी मर्डर केसमध्ये सध्या तो एक संशयित आहे. नाही इन्स्पेक्टर साहेब, माणिक तसा माणूस नाही आहे. आणि खरं म्हणजे ज्या रात्री पिंकीचा मर्डर झाला त्या रात्री तो इथेच होता माझ्याकडे. साहेब, तुम्ही माणिकवर जबरदस्ती करताय. मिस्टर जयेश कुमार, पोलीस कोणावरही जबरदस्ती करत नाही आणि पुराव्याबद्दल म्हणत असाल तर तो आम्ही निश्चित मिळवू. मिळवू म्हणजे आतापर्यंत तुमच्याकडे पुरावा नाहीये माणिकच्या विरोधात. आणि हे बघा, पुरावा नसताना तुम्ही माणिकला पोलीस कस्टडीत डांबू शकत नाहीत. तो अधिकार तुम्हाला नाहीये. हो, आमचे अधिकार काय आहेत ते आम्हाला तुमच्याकडून शिकायची गरज नाही आहे. आम्हाला व्यवस्थित ठाऊक आहेत. थँक्स फॉर इन्फॉर्मेशन. नाही, मी माणिकवर अन्याय होऊ देणार नाही. मी स्वतः त्याला जामीन राहीन. एक्सक्यूज मी साहेब आहेत ना. थँक्यू. एक्सक्यूज मी सर, येस. मी ॲडव्होकेट मधुसूदन सप्रे, माणिकचा वकील. बोला. माणिकसाठी जामीन घेऊन आलोय. हे कोर्टाचे पेपर्स. थँक्यू. सर, माणिकचा जामीन जयेश कुमार देतोय? येस, प्रोड्युसर जयेश कुमार. सखाराम, माणिकला घेऊन या. माणिक, तुझा जामीन झालाय, तू जाऊ शकतोस. साहेब, मी तुम्हाला अगोदरच सांगत होतो की पिंकीच्या खुनाचा माझा काही संबंध नाही. मी तिचा खून केला नाहीये. अहो, नुकतंच तिला एक मोठं पिक्चर मिळवून दिलं होतं. तिला मिळणाऱ्या पैशातनं मलाच कमिशन मिळणार होतं. या कलावंतांना कामं दिले तरच मला कमिशन मिळतं, त्यावरच माझं पोट चालतं. मी स्वतःच माझ्या पोटावर कशाला पाय दिले? मी यांना सांगत ठीक होतो. आहे, तुझा जा तू. आणि एक लक्षात ठेव, तुझा जामीन झालाय म्हणजे या प्रकरणातून तू निर्दोष सुटला असं समजू नकोस. जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत तू हे शहर सोडून कुठे जाऊ शकत नाही. समजायला. ठीक आहे सर. या. ओके, थँक्यू. चला माणिकराव. बोल रहा था यार. आम्हाला अक्कल शिकवते मूर्ख. सर, हा जयेश कुमार या माणिकवर एवढा मेहरबान का झालाय? कळेल, तेही कळेल लवकरच. काय कीर्ती, सध्या आपल्याकडे यांच्या विरुद्ध कुठलाही ठोस पुरावा नाहीये ना. असू दे, पण पद्धतीने माणिक आपली दिशाभूल करतोय ना, त्यावरून माणिकवरचा संशय कमी होत नाहीये. साहेब, हा पिंकी साबळेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे. बघा काय रिपोर्टमध्ये. सर, या रिपोर्टनुसार पिंकी 3 महिन्याची प्रेग्नंट होती. काय? म्हणजे रिपोर्ट तरी असंच सांगतोय. पण हे कसं शक्य आहे कीर्ती? पिंकीचा नवरा रमण तर सांगत होता की त्याचा आणि पिंकीचं शारीरिक त्यांच्यामध्ये काहीच रिलेशन नव्हतं. मग कसं शक्य आहे? रमण खोटं तर बोलत नसेल? येस, ॲब्सोल्युटली राईट. तो आपल्याशी खोटंच बोलतो. सर, पण एक मला सांग कीर्ती, समजा रमणचा पिंकीशी काहीही संबंध नव्हता, तर मग पिंकीच्या पोटात जे मूल वाढतंय ते कोणाचं? सर, मग असं एक मिनिट. येस कीर्ती, असं तर नसेल? पिंकीच्या प्रेग्नन्सीबद्दल रमणला कळलं असेल म्हणून तर त्याने तिचा खून केला नसेल? येस सर, क्वाईट पॉसिबल. या. सर, या रमणला कस्टडीत घ्यायला हवा. त्याला तुडवल्याशिवाय बोलणार नाही तो. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली हो? या मे महिन्यात 1 वर्ष होणार होतं.
या 1 वर्षात तुमचे आणि तुमच्या बायकोचे संबंध कसे होते? मॅडम मी तुम्हाला आधीच सांगितलं की लग्नाआधीच तिने माझ्याकडून वचन घेतलं होतं की जोपर्यंत फिल्म लाईनमध्ये तिचं करिअर होणार नाही तोपर्यंत मी तिला स्पर्शही करायचा नाही म्हणून. तरी रमण साहेब, कुठल्याही नाजूक प्रसंगी तुमची जवळीक नाही होऊन साहेब, अजिबात नाही. आणि पुन्हा पुन्हा त्याच विषयावर माझी बोलायची इच्छा नाही आहे. रमण साहेब, तुमच्या पत्नीचे बाहेर कुठल्या पुरुषाशी इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय का तुम्ही? आम्ही कबूल करतो की माझ्या बायकोकडून मला सुख मिळालं नाही. याचा अर्थ असा होत नाही की माझी बायको वाईट चालीची होती म्हणून. उगीच माझ्या दिवंगत पत्नीवर भलते सलते आरोप करू नका. आम्ही भलते सलते आरोप करत नाही आहोत मिस्टर रमण. तुमचे तुमच्या पत्नीशी संबंध नव्हते, त्यांचे बाहेरच्याही कुठल्या पुरुषाशी संबंध नव्हते, तर मग त्यांना दिवस कसे गेले? दिवस गेले होते? येस मिस्टर रमण. मृत्यूच्या वेळेस तुमची पत्नी 3 महिन्याची गरोदर होती आणि हे आम्ही नाही, पोस्टमॉर्टमचा रिपोर्टच सांगतोय. पिंकीला दिवस गेले होते ही गोष्ट शेवटी तुम्हालाही कळली तर? मिस्टर रमण, तुमच्या पत्नीला दिवस गेले होते याची तुम्हाला पहिल्यापासून कल्पना होती, तरी तुम्ही सतत आमच्याशी खोटं बोलत राहिलात. तुमच्या पत्नीबद्दल तर तुमचं मत आता स्पष्ट होतंय. 16 डिसेंबरच्या रात्री जेव्हा तुमची पत्नी पिंकी घरी आली नाही तेव्हा तुम्ही पोलिसात त्याची कंप्लेंट नोंदवणं जरुरीचं समजलं नाही. वारंवार आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याहून हे स्पष्ट होते की पिंकीचा दुसरा तिसरा कोणी खुनी नसून खुद्द तुम्हीच आहात. मी? यस, ऑफकोर्स तुम्हीच. पिंकीचा खून तुम्हीच केलाय. नाही साहेब, हे खोटं आहे. मी पिंकीचा खून केलेला नाही. मी कशासाठी करू पिंकीचा खून? कारण पिंकीबद्दल तुम्हाला आधीपासून संशय होता. त्यातून ती प्रेग्नंट आहे हे कळल्यानंतर तुमची पूर्णपणे खात्री झाली की तुमची पत्नी तुम्हाला कुठे ना कुठेतरी फसवते. नाही नाही साहेब, हे खोटं आहे साहेब. अहो, ज्या रात्री पिंकीचा खून झाला त्या रात्री मी हॉटेल दीपकमध्ये होतो. तुम्ही हवं तर कन्फर्म करा ना. आम्ही कन्फर्म केलेलं आहे ऑलरेडी. तुम्हाला हॉटेलमध्ये जाताना मॅनेजरने बघितलं, पण बाहेर येताना कोणीही बघितलेलं नाही. मिस्टर रमण, हॉटेल चेकआउट न करता तुम्ही डायरेक्ट घरी का गेला तो? साहेब, माझं मन लागत नव्हतं तिथे. नाही मिस्टर रमण, हॉटेल दीपकचा तुम्ही फक्त स्वतःच्या बचावासाठी फायदा करून घेतलात, राईट? पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी. त्यासाठीच तुम्ही हॉटेल दीपकमध्ये रूम बुक केली, हो की नाही? नाही नाही, हे खोटं आहे. मग खरं काय? खरं हे आहे की ज्या रात्री मला पिंकीच्या प्रेग्नन्सीबद्दल कळलं त्याच रात्री तिचा खून झाला. तुम्हाला कोणी सांगितलं? पिंकीने? नाही, मग मला माझ्या मित्राकडून कळलं. काय सांगितलं मित्राने? त्याने पिंकीला डॉक्टर खानच्या मॅटर्निटी होममधून बाहेर पडताना बघितलं होतं. त्याने मला पिंकीच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगताच मला धक्का बसला. पिंकी डॉक्टर खानच्या मॅटर्निटी होममध्ये गेली, तेही माझ्या पश्चात. ह्या सगळ्या गोष्टींचा जाब विचारण्यासाठी मी घरी आलो. पिंकी बाहेर जायची तयारी करत होती. पिंकी, एक मिनिट. पिंकी, मला तुझ्याशी काय बोलायचं आहे. रमण, मला उशीर होतोय, मला जायला हवं. आता या वेळेला कुठे चाललीस तू? रात्रीचे 10 वाजलेत. हे बघ, माझी महत्वाची अपॉइंटमेंट आहे. कोणाबरोबर? एखाद्या फिल्मवाल्याबरोबर असेल ना? हो. हे बघ पिंकी, मी तुला आधीच सांगितलंय, तुझं हे फिल्ममध्ये काम करणं मला बिलकुल आवडत नाही. म्हणजे लग्नाआधी सगळं ठीक होतं, आता नाही आवडत मला. हे बघ, लग्न आधीच तू मला वचन दिलेलंस की ती माझ्या करिअरच्या आड तू कधी येणार नाही. कबूल आहे मला, पण आता नाही आवडत मला. याला काही वैवाहिक जीवन म्हणायचं का आपलं? नवरा घरी येतो आणि बायको बाहेर जायची तयारी करते. बस बस, आता या पुढे असं चालणार नाही. हे बघ, मला आता जावंच लागेल. ती लोक माझी वाट बघतायत. पिंकी, या तुझ्या वागण्याला काही अर्थ आहे का?
मी इथे रात्रभर तळमळत राहणार आणि तू तिथे मीटिंग करत बसणार आहेस? हा बघ, हा माझा करिअरचा प्रश्न आहे. आणि आज आज मीटिंग आहे, उद्या शूटिंग असेल तर मला उशीर होऊ शकतो आणि हे सर्व तुला सहन करावंच लागेल. नाही नाही पिंकी, माझी सहनशक्ती संपली. बस झालं. कॅन्सल कर तुझ्या मीटिंग, कॅन्सल कर सगळी ॲग्रीमेंट, कॅन्सल कर सगळी कॉन्ट्रॅक्ट. जा फोन कर आता त्यांना. हे बघ, तुझ्याशी वाद घालण्यात मला मुळीच वेळ नाहीये. मला ऑलरेडी उशीर झालाय. मी निघायला हवं. एक मिनिट. तुला आपल्या वैवाहिक जीवनापेक्षा करिअर महत्वाचं वाटतंय? पिंकी, आता जर तू इथून गेलीस ना तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. पिंकी खरंच प्रेग्नंट आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर खानची तुम्ही भेट नाही घेतली? नाही, तसा वेळच नाही मिळाला. आणि आता तर पिंकीच नाही आहे, सत्य जाणून घेण्यात काय अर्थ आहे? ठीक आहे रमण, सध्या तुम्ही जी काही कहाणी सांगितली त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतोय. पण यापुढे आमची दिशाभूल करण्याचा जर प्रयत्न केलात तर यातून तुम्हाला कोणीही सोडवू शकणार नाही. नमस्कार डॉक्टर साहेब. अरे इन्स्पेक्टर, या वेलकम. थँक्यू. कसं काय येणं झालं? डॉक्टर साहेब थोडंसं काम होतं आपल्याकडे. हो या ना, बसा. थँक्यू. बसा मॅडम. बोला. डॉक्टर साहेब, मिसेस पिंकी साबळेना आपण ओळखता का हो? मिसेस पिंकी साबळे? हा इन्स्पेक्टर साहेब, म्हणजे काय की नावावरून आठवायचं जरा कठीणच आहे. ऑब्विसली. आता तुम्ही ओळखू शकाल. काय ही आता या जगात नाही? सॅड. आठवलं. अहो गेल्या आठवड्यात ही माझ्याकडे आली होती. कशा करता? नाही, ती केस तशी जरा कॉम्प्लिकेटेडच होती. 3 महिन्याची प्रेग्नंट असताना ॲबॉर्शन करायचं असं म्हणत होती. मी तिला म्हटलं की ह्या ॲबॉर्शनमध्ये पुष्कळ रिस्क आहे म्हणून, कदाचित जीवालाही धोका होऊ शकतो. कुणाबरोबर आली होती? हो, म्हणजे तिचे पती होते ना बरोबर. पती? हो. काय नाव सांगितलं? नाव काय सांगितलं बरं तिनं? हा, मिस्टर रमण. का? आर यू शुअर ते मिस्टर रमणच होते? हो. आता पिंकीनेच मला तशी ओळख करून दिली होती. हवं तर तुम्ही रजिस्टरमध्ये जर नाव चेक करू शकता. नाही, त्याची काही आवश्यकता नाही. ठीक आहे डॉक्टर साहेब, आम्हाला हवी ती माहिती मिळाली. येतो आम्ही. थँक्स फॉर कॉपरेशन. हे यू आर वेलकम. थँक्यू. थँक्यू. कीर्ती, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली? कुठली सर? हा रमण सतत आपल्याशी खोटं बोलतोय. म्हणजे डॉक्टर खानने आपल्याला काय सांगितलं होतं की पिंकी बरोबर आलेला ग्रहस्थ दुसरा तिसरा कोणी नसून तो रमणच होता. पण रमण तर म्हणतोय की मी डॉक्टर खानला भेटेलच नाहीये. सर, पण रमणने पिंकीचं अबॉर्शन का करावं? सरळ आहे. कारण पिंकीच्या पोटामध्ये वाढत असलेलं मूल हे रमणचं नाहीये याची रमणला 100% खात्री आहे. आणि म्हणूनच तिचं ॲबॉर्शन व्हावं यासाठी तो फोर्स आणतोय तिच्यावर. आता नेमका त्याचा हा प्लॅन डॉक्टर खाननी उधळून लावलाय. आता ॲबॉर्शन होऊच शकत नाही म्हटल्यानंतर मग पिंकीलाच खलास केलेलं बरं. म्हणून तो आपली दिशाभूल करून आपल्याशी सतत खोटं बोलतोय. पण सर, समजा रमण खरं बोलत असेल तर? म्हणजे सर बघा, पिंकी ज्या व्यक्तीला रमण म्हणून डॉक्टर खानकडे घेऊन गेली त्या व्यक्तीचं नाव तिने रमण सांगितलं. म्हणजे नावाने फक्त डॉक्टर खान त्याला ओळखतात. कशावरनं ती व्यक्ती रमण नसेल? नाही, मला कळलं ना तुला काय म्हणायचं ते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ती व्यक्ती रमण नसून दुसरीच कोणीतरी असेल. पण अशी दुसरी व्यक्ती कोण असेल? ही तीच व्यक्ती असेल ज्या व्यक्तीपासून तिला दिवस गेले. तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. सर, आपण
रमणची आयडेंटिफिकेशन करून घ्यायला पाहिजे. हा एकच मार्ग आहे आता आपल्याकडे. व्हेरी सिम्पल. डॉक्टर खानला रमणचा फोटो दाखवायचा. म्हणजे आता आपल्याला रमणचा फोटो मिळवला पाहिजे. ॲब्सोल्युटली राईट. कोणी आहे का घरात? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही ताईच्या खुनाचा काही तपास लागला का? त्याचा तपास चालू आहे मी ना, त्याच कामासाठी तुझ्याकडे आलोय. रमण आहे का? नाही, जिजू बाहेर गेलेत. काही काम होतं का? नाही, त्यांच्याकडे नाही, तुझ्याचकडे काम आहे. माझ्याकडे? रमणचा एखादा फोटो हवा होता. जिजूंचा फोटो? अजूनही पूर्णपणे संशय गेलेला दिसत नाहीये त्यांच्यावरचा. तुझं म्हणणं खरं आहे मी ना. अजूनही आम्हाला असंच वाटतंय की पिंकीच्या मर्डर केसमध्ये कुठे ना कुठे रमणचे हात गुंतले असावेत. आणि हा संशय पूर्णपणे दूर करण्यासाठीच रमणचा फोटो हवाय. आणि तेच 2 मिनिटं बसा, मी आणते लगेच. इट्स ओके. हा फोटो डॉक्टर खानला दाखवला म्हणजे खरं काय ते कळेल. थँक्स. थँक्यू मीना. नाही इन्स्पेक्टर साहेब, नाही. हा रमण साबळेचा फोटो नाहीच आहे. नाही नाही डॉक्टर साहेब, आय एम शुअर हा रमण साबळेचाच फोटो आहे. अहो पिंकीचा नवरा ही काय फोटोमध्ये बाजूला दिसते ती पिंकी आहे. आय एम शुअर इन्स्पेक्टर साहेब, पिंकी बरोबर जो माणूस आला होता ना तो हा माणूस नाही आहे. कारण त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही पिंकी बरोबर आलेल्या माणसाचं वर्णन करू शकाल? हो यस शुअर. बघा, त्याची उंची साधारणपणे 5 फूट 2 इंच होती. त्याचे केस लहान होते आणि त्याने केस उलटे फिरवलेले होते. तो मिशी बाळगत होता आणि रंग साधारणपणे गव्हाचा असेल. अच्छा ठीक आहे डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा तो तुमच्या नजरेस पडला किंवा तुम्हाला भेटायला आला तर ताबडतोब मला या कार्डावरती फोन करून कळवा. जुहू पोलीस स्टेशन. हां शुअर. येतो आम्ही. थँक्यू. थँक्यू. यू आर वेलकम. या. हे 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 माणिक, अरे आता कशाला तोंड पाडून बसलायस? कमॉन चेहरा परे बघ, तू आता स्वतंत्र आहेस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच जयेशजी. खरं म्हणजे तुम्ही होतात म्हणूनच हे सगळं शक्य झालं. नाहीतर पोलिसांनी तर मला कधीच फासावर लटकवण्याची तयारी केली होती. तू आहे ना माणिक, खरं म्हणजे त्याच लायकीचा आहेस. हा, स्वतः फासावर गेला असतासच वर आम्हालाही जाताना लटकवलं असतंस माहिती. पण मी खरंच सांगतो साहेब तुम्हाला, पिंकीचा खून मी केलाच नाहीये. अरे पण तिला बरोबर तर तू घेऊन गेलास ना. काय 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 गरज काय होती तुला स्वतःच्या घरी तिला घेऊन जायची? बर गेलास तो गेलास, वर तिच्या बरोबर. म्हणजे हे सगळं तुम्हाला कसं काय माहिती? म्हणजे तुम्ही आमचा पाठलाग तर करत नव्हते ना? तू ना माणिक, आता फालतू बडबड जरा बंद करा. एक तर तुला पोलिसांच्या तावडीतनं सोडवला म्हणून तू खरं तर माझे उपकार मानायचेस. ते राहिलं बाजूला, पर तू माझ्याच गळ्यात फास लटकवतोस. छान. सॉरी अरे काय सॉरी सर, सॉरी. आणि बघ एक गोष्ट लक्षात ठेव, अजूनही तू पोलिसांच्या दृष्टीने संशयित आहेस. हां, एखादा पुरावा किंवा एखादा साक्षीदार जरी मिळाला ना तुझ्या विरुद्ध त्यांना, मग काय तुझी धडगत नाही सांगतो. साक्षीदार? ओ माय गॉड. शिट. काय झालं? एक माणूस आहे जो माझ्या विरुद्ध साक्ष देऊ शकतो. कोण? डॉक्टर खान. तो माणूस मला अगदी व्यवस्थित ओळखतो, कारण पिंकीला ॲबॉर्शनसाठी मी स्वतः त्यांच्याकडे घेऊन गेलेलो आहे. मूर्ख आहेस रे तू माणिक, खरोखर एक नंबर मूर्ख आहेस. अरे काय गरज का होती स्वतः बरोबर जायची? कोणाबरोबर तरी पाठवून द्यायचंस ना. तू एक काम कर, हे बघ, त्या डॉक्टरला ताबडतोब फोन कर. त्याला सांग, म्हणावं थोबाड बंद ठेव जरा. आणि हे बघ, पैसे फेक. हा, त्याच्या तोंडावर लागले तर पैसे फेक कर. हॅलो. हां डॉक्टर खान.
हो काय समजता काय तुम्ही स्वतःला? अँड लुक, डोंट ट्राय टू ब्राईब मी, ओके? नमस्कार डॉक्टर साहेब. या इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही वेळेवर आलात. आता त्याचाच फोन आला होता. कोणाचा? तो असा ना, पिंकी बरोबर रमण साबळे म्हणून इथे आला होता त्याचा. काय? हो, धमकी देत होता मला. 10,000ची 10,000 रुपये देतो, तोंड बंद ठेवा सांगत होता. काय नाव काय सांगितलं? नाव नाही सांगितलं, पण माझ्या मोबाईलवरती त्याचा नंबर आलेला आहे. काय नंबर आहे? 9821255384. काय म्हणा? 384. हो. हा नंबर ओळखीचा वाटतोय. येस सर, हा तर माणिकचा नंबर आहे, मीनाने दिलेला. तो ॲब्सोल्युटली राईट. करेक्ट करेक्ट करेक्ट. म्हणजे पिंकी बरोबर जो ग्रस्त आला होता, येस ही इज माणिक. येस सर. सर, आपण त्याला पुन्हा अटक करायला हवी. युअर ॲब्सोल्युटली राईट. चला आपल्याला गेलं पाहिजे. डॉक्टर साहेब तुम्ही काय काळजी करू नका, काही वाटलं तर आम्हाला फोन करा. ओके या या. थँक्यू. सर, इथे कोणीतरी काहीतरी शोधायला आलेलं दिसतंय. बहुतेक त्याच वस्तूसाठी माणिकचा खून झाला असावा. माणिक कोण? माणिक कास्ट कोऑर्डिनेटर आहे. त्याने ताईला फिल्मची ऑफर दिली होती. ताई त्यालाच भेटायला गेली होती. ती आलीच नाही परत. पण हे तू मगाशी का नाही सांगितलंस? कारण मला तशी गरजच वाटली नाही. मी रात्री माणिकला फोन केला होता, त्यावेळेला तो म्हणाला की ताई कॉन्ट्रॅक्ट साईन करून लगेच निघून गेली. माणिकचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमच्याकडे? हो, मला मोबाईल नंबर माहिती आहे त्याचा. 9821255384. मिस्टर रमण, तुमच्या पत्नीची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेली आहे. तिथल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या की तुम्ही बॉडी ताब्यात घेऊ शकता. सर पण मी आपण येऊ शकता. एक्सक्यूज मी सर. येस. सर माझा गॉगल. हो. थँक्यू. येस, रमणचाच गॉगल आहे. कीर्ती, याचा अर्थ रमणनीच माणिकचा खून केलाय. पण रमणनी माणिकला का मारलं असावं? इन्स्पेक्टर साहेब तुम्ही? हो, आम्ही. बरं, पिंकीच्या खुन्याचा काही तपास लागला का? लागला ना. कोण आहे तो? तुम्ही. मी? हो, तुम्हीच. म्हणजे तुमचा अजून माझ्यावरच संशय आहे? नाही नाही, आधी आमचा तुझ्यावर संशय होता, पण आता आमची पूर्ण खात्री झालेली आहे की पिंकीचा खून केल्यानंतर तू माणिकचा खून केलास, हो का नाही? नाही, खोटं आहे. कोण माणिक? मी ओळखत सुद्धा नाही त्याला. अच्छा, मग माणिकच्या घरी कशाला गेला होतात? मॅडम, मी सांगितलं ना की मी माणिकला ओळखत नाही, मग त्याच्या घरी जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? सो गॉगल कुठे रे? पण आता त्या गॉगलचा आणि माणिकच्या खुनाचा काय संबंध आहे ना, आहे. खूप जवळचा संबंध आहे. हा गॉगल तुझाच का? हो, पण हा तुमच्याकडे कसा आला? आता तू सांग की हा गॉगल माणिकच्या घरी कसा गेला? नाही उत्तर. आता बोल, माणिकचा खून तू केलास की नाही? नाही साहेब, मी माणिकचा खून नाही केला. म्हणजे तू अजूनही मान्य करत नाहीयेस की तू माणिकचा खून केलायस? बघा मॅडम, मी कबूल करतो की मी माणिकच्या घरी गेलो होतो, पण मी माणिकचा खून केलेला नाहीये. कारण ज्यावेळेस मी माणिकच्या घरी गेलो त्यावेळेस माणिक घरी नव्हता. का गेलास त्याच्या घरी? माणिकवर पहिल्यापासूनच माझा संशय होता. कसला संशय होता? की हा माझ्या पिंकीला ब्लॅकमेल करत असेल म्हणून. या माणिकचे नेहमी पिंकीला फोन यायचे. त्याच्या हाकेसरशी धावत जायची ती. आणि माझ्या माहितीप्रमाणे माणिककडे असं काहीही नव्हतं ज्याच्यावर पिंकी भाळेल.
पण पिंकीची कुठली ना कुठली तरी कमजोरी या माणिककडे नक्कीच होती. त्या कमजोरीचा तपास करण्यासाठी मी माणिकच्या घरी गेलो होतो. माणिक असले धंदे करतो, इतके घाणेरडे फोटोग्राफ्स. अशा तऱ्हेने माणिकच्या घरून ते फोटोग्राफ्स असलेला लिफाफा घेऊन मी निघालो. पण त्याच वेळेस घाईघाईत माझा गॉगल तिथे टेबलावरच राहून गेला. हे तू सांगतोयस रे. हा, आणि ते खोटं सांगतोयस. खरं तर रमण, पिंकीचे माणिकबरोबर संबंध होते याची तुला आधीपासून कल्पना होती. हा, आता फक्त प्रेग्नन्सीची बातमी आल्यानंतर तू एकदम हादरलास, घाबरून गेलास. एक तर माणिकबरोबरचे पिंकीचे संबंध आणि ते अनैतिक मूल, या दोघांपासून सुटका करून घेण्यासाठी तू सुरळीतपणे पिंकीचा काटा काढलास आणि एक चांगलीशी संधी बघितलीस आणि माणिकला उडवलंस. खरं का नाही? काय साहेब, माझ्यावर तुम्ही हवा तो आरोप करू शकता, पण तुम्हाला एकच सांगेन, मी कोणाचाही खून केलेला नाही आहे. मी निर्दोष आहे, खुनी नाही हो. आता इतकं सांगून जर माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही आताच्या आता मला अटक करू शकता. ते माणिककडनं आलेले फोटोग्राफ्स आण. चल. ठीक आहे. खरं तर यावेळेला तू गजाड असायला हवं होतंस लॉकअपमध्ये, कळलं? पण सध्या तरी आम्ही तसं करत नाही आहोत. रमण, अजून एक गोष्ट लक्षात घे, आमच्या परवानगीशिवाय हे शहर सोडून तू कुठेही जाऊ शकत नाहीस. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कीर्ती, सगळे फोटोग्राफ्स बघता माणिक ब्लॅकमेलर होता हे क्लिअर होतं. स्ट्रगलर मुलींना फिल्ममध्ये काम देतो, हिरोईन बनवतो असं सांगून त्यांचे अश्लील फोटो काढायचे आणि नंतर त्या फोटोंच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करायचं. हाच त्याचा धंदा असणार. यू राईट. पिंकी अशाच प्रकाराला बळी पडली असावी. त्याच्यातच ती प्रेग्नंट राहिली असणार आणि तिचं ॲबॉर्शन होऊ शकत नाही हे कळल्यानंतर माणिकने तिचा पत्ता कट केला. येस सर. सर, जी गोष्ट आपण रमणच्या बाबतीत ज्या गोष्टीचा विचार करत होतो ती माणिकला सुद्धा लागू पडते. पण पिंकीचा खून समजा माणिकने केला असेल तर मग माणिकचा खून कोणी केला? सद्यस्थितीत तरी संशयित म्हणून आपल्यासमोर रमणच आहे. कदाचित दोन्ही खून रमणने केले असतील. सर, दुसऱ्या गोष्टीने विचार केला तर हा माणिक ज्यांना ज्यांना ब्लॅकमेल करत होता त्यापैकी दुसरी एखादी व्यक्ती जी त्याला कंटाळली आहे त्याच्या ब्लॅकमेलला, ती सुद्धा माणिकचा खून करू शकते आणि अशा दोन व्यक्ती आपल्या समोर येत आहेत. जयेश कुमार आणि कुनिका. हे काय नको त्या अवस्थेतले फोटोग्राफ्स आहेत आणि हेही फोटोग्राफ्स माणिककडे सापडणं म्हणजे तू म्हणतेस त्याला तथ्य. पण सर,
हा जयेश कुमारच माणिकला जामीन राहिला होता. कदाचित हे फोटोग्राफ्स त्याला जबाबदार असतील. कीर्ती, आता लवकरात लवकर JK ला भेटायला पाहिजे, तरच या प्रकरणावर प्रकाश पडेल. JK. हे कुणिका, हे अगं कुठे हरवलेस तू? हे अगं कसली काळजी करतेस? तुला काय बोलायचंय का अशीच गप्प बसणारच? तू मला सांग. सर, तुम्ही मला एक प्रॉमिस केलं होतं. प्रॉमिस? कसलं प्रॉमिस? मला काय हवंय ते तुम्हाला चांगलं ठाऊक आहे सर. आजपर्यंत तुम्ही सांगितलेली सगळी कामं मी केली. आता प्रॉमिस तुम्ही पूर्ण करायला हवं. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुझा रोख त्या फोटोग्राफ्सवर आहे. हो, मला माझे फोटोग्राफ्स आणि निगेटिव्ह परत हवेत. कुणिका, कशाला एवढी काळजी करतेस? हे बघ, ते फोटोग्राफ्स माझ्याकडे सुरक्षित आहे. ते माझ्याकडे असले काय, तुझ्याकडे असले काय, काय फरक पडतो मला सांग? पण ते फोटोग्राफ्स मला परत हवेत. हे बघ कुणिका, ते माझ्याकडे अगदी सुरक्षित आहे. तू अजिबात काळजी करू नकोस आणि माझ्यावर विश्वास ठेव, ते सुरक्षितच राहतील. म्हणजे तुम्ही ते फोटोग्राफ्स आणि निगेटिव्ह मला परत करणार नाही? माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. तुमच्या म्हणण्याचा चांगला अर्थ कळतोय मला, पण मला माझे निगेटिव्ह परत हवेत, आज आणि आत्ता. नाही, ते शक्य नाही. पण का? तुम्ही सांगितलेली सगळी कामं मी केली, मग ते फोटोग्राफ्स आणि निगेटिव्ह परत द्यायला काय अडचण आहे? अडचण अशी आहे की जी माझी 2-3 कामं तू माझ्या सांगण्यावर केलीस, ती उद्या माझ्याच माथ्यावर फोडायला तू कमी करणार नाहीस. जोपर्यंत ते फोटोग्राफ्स माझ्याकडे सुरक्षित आहेत, तोपर्यंत तू असला मूर्खपणा करणार नाहीस. आणखीन एक, त्या फोटोग्राफ्सच्या आधारावर आणखीन 1-2 कामं मला तुझ्याकडनं करून घेता येतील. म्हणजे ते फोटोग्राफ्स तुम्ही मला परत करणार नाही? नाही, तेवढा मूर्ख मी निश्चितच नाही. जोपर्यंत तुझ्यासारखे सुंदर बुलबुल माझ्या ताब्यात आहे ना, तोपर्यंत मला काळजी करायचं काहीच कारण नाही. नाही मिस्टर जयेश कुमार, तू मला तुझ्या जाळ्यात आता अडकू शकणार नाहीस, कारण तुझा खरा चेहरा ओळखलाय मी. तू एक विषारी नाग आहेस, नाग. अगं, कशाला माझी तारीफ करून स्वतः दुःखी होतेस? तुझ्यावरती विश्वास ठेवून मी इथे आले, पण तू माझ्या भोळेपणाचा फायदा उठवून मला कठपुतली करून टाकलंस. माझं आयुष्यच उद्ध्वस्त केलंस. त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल. परिणाम? परिणाम? का? तुझ्या चेहऱ्याचा रंग का उडाला? कोणी का पिस्तूल खाली ठेव. माझे फोटोग्राफ्स कुठे आहेत? अगं, पिस्तुलाची खेळणं बरं नाही. माझे फोटोग्राफ्स कुठे आहेत? अगं, गोळी उडेल ना. मला त्याची पर्वा नाही. तू जर मला माझे फोटोग्राफ्स दिले नाहीस तर मी हे पूर्ण पिस्तूल खाली करेन तुझ्यावर. अगं, तुझे फोटोग्राफ्स माझ्याकडे नाही आहेत. खोटं बोलतोस तू. अगं, विश्वास ठेव माझ्यावर, माझ्याकडे नाही आहेत. माणिककडे आहेत, ते त्याने काढले ना, त्याच्याचकडे आहेत. साफ खोटं. माणिकचं पूर्ण घर शोधलंय मी, त्याच्याकडे ते नाही आहेत. कुठे आहेत ते? अगं, कोणी का माझ्यावर विश्वास ठेव, माझ्याकडे नाही आहेत तुझे फोटोग्राफ. माझे फोटोग्राफ्स कुठे आहेत? ते फोटोग्राफ्स आमच्याकडे आहेत मिस कुनिका. आणते पिस्तूल इकडे. नाही, मी या नराधमाला नाही सोडणार. बरं झालं इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आलात आणि अगदी वेळेवर आलात. जरा जरी उशीर झाला असता ना, या पोरीने अख्खं रिव्हॉल्वर माझ्यावर रिकामं केलं असतं. साहेब, हिला ताबडतोब ताब्यात घ्या, हे खतरनाक पोरगी आहे. बोल, का मारतो त्याला? साहेब, हा एक विषारी नाग आहे, नाग. यांनी माझं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त केलंय. खुनी करून टाकलंय मला. खुनी. खुनी म्हणजे? आता काही सांगायला हरकत नाही. साहेब, हिच्या बोलण्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. जरा मी हिला फिल्ममधनं काढली काय, ही लगेच मला जीवे मारायला आली. तुम्ही ताबडतोब अटक करायला साहेब. तुम्ही जरा 1 मिनिट शांत राहाल? साहेब, आधीच मी हार्ट पेशंट आहे, त्यातून माझं BP पण हाय आहे. हे बघा, या वातावरणात मी जास्त वेळ नाही राहू शकत. म्हणजे तुमची परवानगी असेल तर प्लीज मी घरी जाऊ शकतो का? नाही साहेब, याला जाऊ देऊ नका. हाच खुनी आहे. खुनी? पण आता तर तू म्हणालीस की तू खुनी आहेस. पिंकीचा खून मी याच्या सांगण्यावरूनच केला. साहेब, माझा आहे का एक पागल मुलगी, हिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. प्लीज मिस्टर जयेश कुमार, परत सांगतोय शांत राहा.
तू बोल. साहेब, या माणसाने माझं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त केलं. फिल्ममध्ये हिरोईनचा रोल देतो सांगून यांनी मला याच्या ऑफिसमध्ये बोलवलं. स्क्रीन टेस्टचं नाटक करून यांनी माझ्या अब्रूवरती घाला घातला. आणि ह्याच्यामध्ये याला माणिकची साथ होती. दोघांनी मिळून माझे अश्लील फोटो काढले आणि तेच वापरून दोघांनी मला मग ब्लॅकमेल केलं. मग पिंकीचा खून करायचं काय कारण? पिंकी सुद्धा ह्याच्या जाळ्यात अडकली. यांनी तिच्याशी सुद्धा गैरवर्तन केलं आणि त्यातूनच तिला दिवस गेले. तिच्या ॲबॉर्शनचा सुद्धा प्रयत्न यांनी करून पाहिला, पण तिचं ॲबॉर्शन होणार नाही असं कळताच त्यांनी तिच्या खुनाचा कट रचला. आणि त्या दिवशी याने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलून. कोणी का आज मी तुला इथे का बोलावलं तुला माहिती? नाही सर. घे ना, घे घे घे. मी तुला तुझे ते फोटोग्राफ्स आणि निगेटिव्स परत देणार आहे. काय? तुम्ही ते माझे फोटोग्राफ्स आणि निगेटिव्ज मला परत देणार आहात? येस, अर्थात एका अटीवर. सर, त्याच्यासाठी मी काही करायला तयार आहे. मला ज्या दिवसापासून कळलंय ना की तुम्ही माझे ते फोटोग्राफ्स काढलेत, माझी तर झोपच उडली. नाही, फार काय करायचं नाही, फक्त एक काटा काढायचा आहे. काटा? एक खून करायचा आहे. खून? नाही, तू घाबरू नकोस. तुझ्यावर कोणताही आळ येणार नाही. खून अशा ठिकाणी करायचा आहे की तिथे कोणीही साक्षीदार नसेल, तुला बघणारं कोणीही नसेल. वेल, बघ, विचार कर, तुझे ते फोटोग्राफ्स आणि निगेटिव्स माझ्याकडे आहेत, ते तुला परत मिळतील. बघ. पण तो कोण आहे सर? तो नाहीये, ती आहे. ती? पिंकी. पिंकी? हा, पिंकी. ती आता जरा जास्तच डोकेदुखी बनायला लागली आहे. आणि बघ, ॲज इट इज ती तुझी कॉम्पिटिटर आहेस. तिचा काटा बाजूला झाला की तूच हिरोईन आहेस. अच्छा, म्हणजे आता ती प्रेग्नंट आहे आणि तुमच्यावर फिल्म ॲग्रीमेंटसाठी प्रेशर आणते, म्हणून तुम्ही तिला. आणि उद्या माझ्या असं काही झालं? नाही नाही, तुझ्यावर ती वेळ येणार नाही, कारण तुझे फोटोग्राफ्स आणि निगेटिव्स माझ्याकडे आहेत. त्यामुळे ॲज इट इज तू माझ्या ताब्यात आहेसच. ओके? आणि बघ, एका गोळीत जर काम झालं नाही ना, तर बाकीच्या गोळ्याही तू वापरू शकतेस. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे काम फत्ते झालं पाहिजे. क्लिअर? मग सर, माझे निगेटिव्ज आणि फोटोग्राफ परत मिळवण्यासाठी मी तुमचा खून का करू नये? रिलॅक्स बेबी, रिलॅक्स. असला मूर्खपणा तू करू नकोस, कारण तुझे फोटोग्राफ्स मी एका ठिकाणी सुरक्षित ठेवलेत. आणि माझ्या केसालाही जरी धक्का लागला ना, तर ते फोटोग्राफ्स प्रेसमध्ये जातील, लक्षात ठेव. निघ आता. नंतर पिंकी माणिक सोबत आली. जयेशने फक्त दिखाव्या खातर तिच्याकडनं ॲग्रीमेंट साईन करून घेतलं. मी बाहेर गेले आणि पिंकीची वाट बघू लागले. मग माणिक पिंकीला घेऊन बाहेर आला. वेलकम. चित्रपट सृष्टीत नवीन उगवणारा तारा, अदर तारका. गरिबाच्या झोपड्यात आपलं स्वागत आहे. हे सर्व ठीक आहे, पण तू आता तुझ्या घरी का आणलेस? मला आधीच उशीर झालाय आणि आज रमण पण घरी आहे रे. मला लवकर घरी गेलं पाहिजे. कमान पिंकी, आता उशीर वगैरे गोष्टी तुला सोडून द्यायला हव्या आहेत.
एवढा मोठा चित्रपट आज तुला मिळवून दिला आहे. खरं म्हणजे या खुशीत तूच मला पार्टी द्यायला हवी होती. हे बघ तुला जिथे हवी आहे तिथे मी पार्टी देईन, पण आज नाही. आज मला जाऊ दे घरी. आज नाही. रिलॅक्स. वेट अ सेकंड. एवढा मोठा पिक्चर मिळाल्याच्या खुशीमध्ये एक पेक काही जास्त नाही. हे बघ मी ड्रिंक्स घेत नाही माणिक, तुला माहिती. कम ऑन. ड्रिंक्स घेत नाही, स्मोक करत नाही, घरी जायला उशीर होतो, या सगळ्या ऑर्थोडॉक्स गोष्टी एवढ्या मोठ्या होऊ घातलेल्या माणसाने बोलायच्या नसतात. माणिक मी ड्रिंक्स घेत नाही. कम ऑन यार. ठीक आहे. ओके. बी रिलॅक्स, बी फ्रेश. तुला पिक्चर मिळाल्याच्या खुशीत मी एकटा तर एन्जॉय करू शकतो. जरूर. सो मॅडम विथ युअर काइंड परमिशन. गो अहेड. थँक्यू. पिंकी, तुला माहिती नाही या फिल्मसाठी किती जणी रेसमध्ये होत्या. तुला काही कल्पना नाही त्याची. आणि तो जयेश कुमार, त्याच्या तावडीतून मी कशी आणली, तुला सोडवली आहे आणि त्याच्याचकडं काम मिळवून दिलं आहे. माझं मला माहिती आहे. हे सगळं का शक्य झालं माहिती आहे? केवळ माझं प्रेम आहे तुझ्यावर. काय करतोयस? हो कमॉन. गप्प बस. मी प्रेम करतोय पिंकी तुझ्यावर. काही बडबड नकोस. व्हॉट्स प्रॉब्लेम पिंकी? अरे या लाईन मध्ये हे सगळं कसं आहे, करिअर करायचं तुम्हाला म्हटल्यास अरे कुछ पाने के लिए कुछ. अरे शक्यच नाहीये. सर्व धोका देतोयस तू मला. धोका? माय गॉड, धोका. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर माय डार्लिंग. कम ऑन. सोड. अरे कम ऑन पिंकी, कम ऑन. मला धोका वगैरे काही नाही. आणि अशा प्रकारे पिंकीचा पाठलाग करून संधी मिळताच मी तिच्यावर गोळी झाडली. पण मग माणिकचा खून? माणिकचा खून करायचा माझा कुठचाही हेतू नव्हता. पण ज्या प्रकारे माणिकने पिंकीवरती जबरदस्ती करायचा प्रयत्न केला त्यावरून माणिकही जयेशला सामील असावा असा मला संशय आला. कदाचित माझे फोटोग्राफ्स आणि निगेटिव्ह जयेशनी माणिककडे दिले असतील असं वाटून मी माणिककडे गेले. Oh, Konika! What a surprise, darling! What a great surprise! Come on! तू कशी काय आज इकडे? ये 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 ये. Oh. माणिक, मला माझे ते फोटोग्राफ्स आणि निगेटिव्स हवेत. फोटोग्राफ्स? ओ अच्छा, ते फोटोग्राफ्स मिळतील. फर्स्ट रिलॅक्स बेबी. एक पेक घेशील? मला फोटोज हवेत. अगदी ठामपणे बोलतेस आज अगदी. फार निर्धारानं आलेली दिसतेस. हो, आणि जर ते तू मला नाही दिलेस ना तर तुझा खून करायचा पण मी निर्धारच केलाय. कोनिका, हे 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 काय? ते बाजूला कर, गोळी चालेल. हे बघ, मी 3 काउंट करेपर्यंत तू जर मला ते नाही दिलेस ना तर मी तुला गोळी घालेन. अगं पण ते माझ्याकडे नाहीच आहे तर. कोणी एक. जस्ट वेट वेट. मी शोधतो. वेट. गोळीबिळी चालू नकोस. गॉड. 2. कोनिका प्लीज, मी शोधतोय. इथेच तर ठेवले होते, कोणी नेलेले दिसत आहेत. हे बघ, नाटक करू नकोस. कोनिका खरंच ते कोणीतरी पळवलेत, मला माहित नाही. खोटं बोलू नकोस. डार्लिंग, मला माहितीये तू माझा खून नाही करू शकणार. मी एजंट आहे. मी खूप काम मिळवून दिले तुला. पुढे येऊ नकोस. कोनिका प्लीज. कोनिका काय केलंस हे? आणि अशा प्रकारे ॲक्सिडेंटली माणिकचा माझ्या हातून खून झाला. मी त्याचं घर संपूर्ण पालथं घातलं, पण मला फोटोग्राफ्स आणि निगेटिव्स कुठेच मिळाले नाहीत.
मला वाटलं की त्याने ते कदाचित जयेशकडे दिले असतील आणि मला ते आजच मिळवायला हवेत. या उद्देशाने मी इथे आले. आणि पुढचं सगळं तर तुम्हाला माहितीच आहे सर. साहेब साहेब ही पोरगी खोटं बोलते. बघा, मी हिला कोणाचाही खून करायला सांगितलं नाही. तर जे काय सांगायचं ना ते कोर्टात सांग. युअर अंडर अरेस्ट. पण साहेब, मी स्वतः एकही खून केलेला नाहीये. बघा, खून करणारा आणि खून करवून घेणारा दोघेही कायद्याच्या दृष्टीने तितकेच गुन्हेगार आहेत. माणिक आणि पिंकीचा खून केल्याच्या आरोपाखाली मी तुम्हाला दोघांनाही अटक करतोय.